सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसरात भरदिवसा एका ज्वेलर्स दुकानात सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे। 3 अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून शिवकुमार ज्वेलर्स मधून सुमारे 4,94,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतरत्न इंदिरानगर येथील 70 फूट रोडवर खुर्शीद आलम शेख वय 40 यांचे शिवकुमार ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे। शनिवारी 13 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास खुर्शीद आलम हे दुकानाच्या काउंटरवर बसलेले होते। त्याचवेळी दुकानाचा कामगार विजय भागानगरी हा साफसफाई करून मुख्य काचेचा दरवाजा उघडून बाहेर गेला होता। याच संधीचा फायदा घेऊन एका स्कूटीवरून 3 अनोळखी इसम दुकानासमोर आले। त्यातील दोघे जण एका मागोमाग एक दुकानात घुसले। एकाने काळ्या रंगाचा मास्क घालून हातात लोखंडी रॉड आणि दुसऱ्याने तोंडाला पांढरा रुमाल आणि अंगात काळ्या रंगाची हुडी घातली होती। एकाने दुकानात शिरताच खुर्शीद आलम यांच्यावर थेट पिस्तूल रोखली। घाबरलेल्या खुर्शीद आलम यांनी प्रसंगावधान राखत ते काउंटरवरून दुकानाच्या पाठीमागील दरवाजाकडे पळाले। तिथून बाहेर येऊन त्यांनी मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली। मालकाचा आरडाओरड ऐकून दोन्ही दरोडेखोर गडबडीने हाताला मिळालेले दागिने घेऊन तातडीने दुकानाबाहेर पळाले। बाहेर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना आणि मालकांना घाबरवण्यासाठी पिस्तूल दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली। सोडून दिलेल्या स्कूटीच्या क्रमांकावरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे। या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली।